प्रत्येक माणसाच्या शारीरिक सुद्धा समस्या आहेत, त्या समस्यावर सुद्धा कशा पद्धतीने आपण मात करायची, त्यासाठी सोलापुरात जे काम करतात ते पण व्यक्तिमत्व विकासावर अनेक जण काम करतात, पण ते पैसे घेऊन काम करतात. परंतु हे जे आज आपल्यासोबत 4 जण आलेले आहेत ते विनामूल्य लोकांची चांगल्या पद्धतीची सेवा करतात. कारण लोकांना अनेक समस्यातून बाहेर पाडण्याचा प्रयत्न ते यांच्या माध्यमातून करतात. म्हणजे ध्यान म्हणजे या विषयावर आपण आज चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेला आहे उमाकांत कोंडापुरे, तसेच महेश टिकनदार, तसंच त्यांच्या सौ पत्नी सौ सुरेखा टिकनदार आणि श्री पुरुषोत्तम चन्ना हे आज आपल्या स्टुडिओमध्ये ध्यान या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. ध्यान म्हणजे नेमकं काय हे जरा एकदा सोलापूरकरांना स्पष्ट आणि चांगल्या भाषेत, सोलापूरकरांना समजेल या भाषेत सांगावं अशी आपल्याला विनंती माझ्याकडे. नमस्कार साहेब. तर साधारणपणे ध्यान म्हणजे एखाद्या विषयावर, एका विचारावर आपण स्थिर राहणे. साधारणपणे हे जे हार्टफुलनेस, ज्याला आपण मराठीमध्ये हृदयानुभूती असं म्हणतो, आत्तापर्यंत आपण आपल्या मनासंबंधी भरपूर काही ऐकलेलं आहे. आज हे जे काही ध्यानाचं आपण पद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत ते हार्टफुलनेस ध्यान पद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये आपण हृदयाची भाषा शिकणार आहोत. ह्यासाठी आपण आजच्या या चर्चेमध्ये सुरुवात करताना ध्यानापासून आपण सुरुवात करूयात. साधारणपणे आपण नेहमीच कशाचा तरी विचार करतच असतो. कधी आपल्या समस्येचा विचार करतो, कधी आपल्याला अनेक गोष्टींची तुडवड असते त्याचा पण विचार करत असतो. पण निसर्गाचा असा नियम आहे की हृदयामध्ये आपण जे ठेवतो ते मोठं होत जातं. आणि निसर्ग आपण ज्याच्यावर चिंतन मनन करतो त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होण्यासाठी नेहमीच मदत करत असते. पण प्रश्न असा आहे की आपण कशाबद्दल आणि कशाचा विचार करावा. तर ह्या ध्यानाच्या पद्धतीमध्ये आपण एका विचारावर स्थिर राहण्याचा आपण ह्यामध्ये प्रयत्न करतो आणि ह्या ध्यानाच्या पद्धतीचाच आपण इथे चर्चा करणार आहोत. अशा पद्धतीची ध्यान ही पद्धत अशी आहे आणि तो कुठल्या वेळेत करावा असं तुम्हाला वाटतं? साधारणपणे ध्यान जे आहे ते दिवसभर आपण कधी सुद्धा आणि किती वेळा सुद्धा आपण करू शकतो. परंतु सूर्योदयापूर्वी आपण जर ध्यान केलात तर निसर्गामध्ये एक संतुलित अवस्था असते. सूर्योदय होत असताना त्याच्या अगोदर जे आहे तर निसर्गामध्ये जे संतुलित अवस्था आहे त्या संतुलित अवस्थेचा आपण ध्यानासाठी उपयोग करून घेऊ शकतो. म्हणून सूर्योदयापूर्वी ध्यान करणं हे नेहमीच चांगलं असतं. परंतु आपल्याला आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये सकाळचा वेळ आपल्याला ध्यानासाठी समजा आपल्याला उपलब्ध नसेल तर आपण दिवसभरातून कुठल्याही वेळा आपलं जो आवश्यक आहे किंवा ज्या वेळेला आपल्याला वेळ उपलब्ध असेल त्यावेळेला आपण ध्यान करू शकतो आणि हे किती वेळा सुद्धा आपण करू शकतो. पण या हार्टफुलनेस मेडिटेशनमध्ये सांगितलेलं आहे की जी वेळ आपल्याला योग्य वाटते ते ठरवून त्याच वेळेला आपण ध्यान केलात तर त्या वेळेला आणि एखादा ठराविक ठिकाण आपल्या घरातलं एखादी जागा आपण त्या जागे निवडून त्या ठिकाणी आपण ध्यान करू शकतो. जेणेकरून त्या वेळेला समजा काही कारणामुळे आपलं ध्यान नाही झाला तरी सुद्धा आपण सहजपणे आपणहून ध्यानात आपण जाऊ शकतो. आणि एखादी ठराविक जागा आपण निवडली तर तिथं गेल्यानंतर त्या जागेचा परिणाम म्हणून आपण सहज लगेचच ध्यानात आपण जाऊ शकतो. म्हणून सूर्योदयापूर्वी ध्यान करणं ही चांगली गोष्ट आहे. पण जर का आपल्याला वेळ नसेल तर कुठल्या वेळेला ध्यान करतो तीच वेळ चांगली आहे असं आपण मानतो. टिकनदारजी, सोलापूरमध्ये अशा पद्धतीचं ध्यान कशा पद्धतीने वाढवता तुम्ही? म्हणजे आता सोलापुरात काही ठिकाणी असे आहेत का की जेणेकरून त्या ठिकाणी जाऊन लोकांनी ध्यानाला बसावं? मैं हिंदी में बोलना चाहता हूँ. तो जहाँ भी मैं लोगों के पास जाता हूँ, बहुत जगह जा चुका हूँ मैं शोलापुर में. तो जाने के बाद पहला मेरा ये सवाल रहता है कि आप ध्यान क्यों करना चाहते हैं? तो कहते हैं कि मुझे टेंशन से बाहर निकलना है और बहुत स्ट्रेस है और मुझे शांति चाहिए. लेकिन जब हम ध्यान करने के लिए शुरू करते हैं तो ये स्ट्रेस, तनाव, टेंशन ये तो बहुत आसानी से निकल जाती है. लेकिन बहुत सारे लोगों के दिमाग में ये है, ध्यान के बारे में ये एक धारणा है कि ध्यान हमें जब करने बैठते हैं तो हमारे विचार, हमारे मन में विचार न आना और एकाग्र करना. लेकिन हमारे पद्धत में ये दोनों भी नहीं है, क्योंकि यहाँ विचार नहीं आना
यानी कि विचार आने का बंद हो, ऐसा तो हो ही नहीं सकता। क्योंकि जैसे जैसे हम ध्यान करने के लिए शुरुआत करते हैं, जैसे आगे बढ़ते जाते हैं, तो आने वाले विचार भी निष्क्रिय हो जाते हैं। और हमारे संस्था में ये ध्यान के बारे में, जब भी हम ध्यान करने के लिए बैठते हैं तो बिना तनाव, बिना स्ट्रेस, सारी चीजें प्राकृतिक, नॉर्मल, सहज तरीके से होना चाहिए। यानी कि ध्यान करने से पहले हम यही सिखाया जाता है उधर की, पहले आप ध्यान करने से पहले आप पूरी तरह से रिलैक्स हो जाओ। अगर आप रिलैक्स नहीं है तो ऐसे ही आप कंडीशन में बैठेंगे तो आपकी ध्यान की शुरुआत ठीक नहीं होगी। तो ध्यान की पूर्व तैयारी के लिए हमें बॉडी का रिलैक्सेशन करके लेते हैं उनके साथ। बॉडी का रिलैक्सेशन होने के बाद ये ध्यान के बारे में उनको बताते हैं। जैसा कि अभी मैंने बताया कि हमें एकाग्र करना नहीं है, क्योंकि जब हम ध्यान करना शुरुआत करते हैं, ध्यान में हम सीखना शुरुआत करते हैं। ध्यान करने का मतलब ये है कि हम हृदय का भाषा सुनने के लिए कोशिश करते हैं। लेकिन इस वक्त हम जैसा ध्यान करने के लिए बैठते हैं तो सब कुछ जो नेचुरल स्थिति में होना है वैसा ही हमारा जो एकाग्र होने का भी नेचुरल पद्धति से होना है, यानी कि प्राकृतिक, सरल, सहज तरीके से होना चाहिए। अगर जैसा कि हम ध्यान करने के लिए बैठे, अगर कोई स्ट्रेस या एकाग्र करने के लिए कोशिश करेंगे तो कुछ तनाव आएगा, कुछ स्ट्रेस आएगा, कुछ प्रेशर पड़ेगा। तो हम ध्यान करने के बाद हमारा सर हेवी होगा, भारी होगा। तो ऐसा नहीं करते हुए हम लोग ध्यान में पूरी तरह से रिलैक्स होके एक सहज स्थिति में अपने सांसों को पूरी तरह से सामान्य और सरल तरीके से जब हम बैठते हैं तो ध्यान पूरी तरह से हम आसानी से कर सकते हैं ध्यान। नाही पण काका, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। सोलापुरात असे ठिकाण, ध्यान ज्या ठिकाणी ध्यान जाऊन करावं असं सोलापुरात काही ठिकाणं आहेत का? असतील तर ते कोठे आहेत? म्हणजे हा, साधारणपणे आपल्या सोलापुरात एक 5 ते 6 ठिकाणी हे ध्यान दर बुधवारी चालतं। संध्याकाळी साधारणपणे 5:30 ते 6:30 या दरम्यान, आणि दर रविवारी सकाळी 7:30 ते 8:30 आपल्या अक्कलकोट रोडला हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचं एक मेडिटेशन सेंटर आहे। तिथं साधारणपणे 1-1.5 एकरमध्ये असते, आणि तिथं साधारणपणे दर संडेला रविवारी सकाळी 7:30 ते 8:30 असतं। नाही, असं बागेत वगैरे करू शकतील लोक? आतापर्यंत आपण चांगला प्रश्न विचारला, तर आपण वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनला स्वतः जाऊन ध्यान करून घेतो। साधारणपणे आता उदाहरण घ्यायचं झालं तर सोलापूर विद्यापीठात आपलं सर्व त्यांच्या शिक्षकांसाठी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी ध्यान झालं। त्याचबरोबर मेडिकल कॉलेजमध्ये वैशंप्यांच्या MBBSच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना मी तिथे जाऊन करून घेतलं आहे। तसं सोलापूरच्या जवळपास 11 तालुक्यांमध्ये पंचायत समितीमध्ये त्यांना जे कर्मचारी असतात त्यांना हे ध्यान आम्ही तिथं शिकवलं आहे। असं प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वतःहून वेगवेगळ्या कॉलेजेसला जाऊन तिथं लोकांना या ध्यानाचं प्रशिक्षण आपण देतो। तर आमचं हे पर्पज हे आहे की लोकांनी हे ध्यान शिकावं आणि आपल्या घरी हे ध्यान करावं, जेणेकरून त्यांना घराचं वातावरणाचा सुद्धा त्यांना त्याचा फायदा व्हावा आणि त्यांनी केलेल्या ध्यानाचा सुद्धा त्या घरच्यांना सुद्धा फायदा व्हावा। आणि मग साधारणपणे हे ध्यान असं एका ठराविक ठिकाणी करावं असं काही नाही, तर आपल्या घरी ध्यान करण्यासाठी ते शिकवण्यासाठी प्रशिक्षक इथं असतात। साधारणपणे सोलापुरात 10 प्रशिक्षक आहेत आणि ते त्यासाठी काम करतात। प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही जाऊन करतो। इवन दो एक 5-10 लोकांचा ग्रुप असेल, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन हे ध्यान पद्धती आम्ही त्याला प्रशिक्षण देतो, जेणेकरून ते पुढे या ध्यानाचा त्यांनी अनुभव घ्यावा आणि मग त्यांच्यासाठी हे सिद्ध झालं की हे आपल्यासाठी उपयुक्त आहे, तर ते आयुष्यभरासाठी ध्यान करू शकतात। आणि हे ध्यान करताना जे काही अडचणी येतात त्या अडचणींसाठीचं हे प्रशिक्षक त्यासाठी मदत करतात आणि आयुष्यभरासाठी कुठल्याही प्रकारचं याला फीस भी घेतलं जात नाही। म्हणून एक ठराविक ठिकाणी असं नाही, तर प्रत्येक घरात अशा प्रकारचं आश्रमाचं वातावरण निर्माण व्हावं। काकू, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो। हे ध्यान तुम्ही केलेलं असेलच, तर अशा पद्धतीनं महिलांनी कशा पद्धतीनं म्हणजे हे ध्यान महिलांनी कशा पद्धतीनं करावं? मी हे ध्यान पद्धती 23 वर्षापासून मी करतच आहे। तर आम्ही महिलांना जिथं आम्ही कॉलनीमध्ये वगैरे जातो तिथं आम्ही महिलांना ह्या पद्धतीप्रमाणे आम्ही ध्यान करण्यासाठी त्यांना शिकवितो। तर हृदयात ईश्वरीय प्रकाश आहे आणि ते प्रकाश माझं लक्ष आत ओढत आहे, हे एकच विचार ठेवून हृदयावर या पद्धतीनुसार आम्ही ध्यान करतो। विचार येत असल्यास त्याकडे आम्ही दुर्लक्ष करण्यासाठी सांगतो
आणि अगदी सर्वसामान्य एकदम मनाला हळुवारपणे वळवून आम्ही परत हृदयाकडे त्यांना लक्ष देऊन, हृदयात ईश्वरीय प्रकाश आहे आणि तो माझं लक्ष आकर्षित करत आहे, ह्या एका विचारावर येऊन ध्यान करण्यास आम्ही शिकवितो. मग नाही, महिलांना अनेक समस्या, अनेक अडचणी असतात त्या पिरियडमध्ये, तर केलं तर त्यांच्या काय अडचणी किंवा काय त्यांना त्रास होण्यासारखा? हो, महिलांना गृहस्थ आश्रमामध्ये महिलांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामध्ये त्यांना ताणतणाव तरी असतोच. पण जेव्हा आपण ह्या मेडिटेशन पद्धतद्वारे आम्ही जेव्हा ध्यान करायला सुरुवात करतो, तेव्हा हळूहळू आपल्यामध्ये शांती निर्माण व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपण आतून शांत होत जातो, तेव्हा आपल्या घरातील जबाबदाऱ्या आपण अगदी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी त्या ध्यानाचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. तर आम्ही ह्याचं सर्वांना आम्ही प्रॅक्टिकल ध्यान करून घेतो आणि ते फार जण ह्याचा अनुभव घेत आहेत. सोलापुरातील युवकांची खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे. सोलापुरातील युवकांनी कशा पद्धतीनं हे ध्यान केल्यानंतर, कारण अनेक समस्यांना आज त्याचं वय माझ्या माहितीनुसार 20 पासून, म्हणजे तो अजून चांगल्या पद्धतीनं अनेक चिंतेत, अनेक वेगवेगळ्या, सोलापूरचं कसं होणार, आपलं कसं होणार, ह्या विषयात अनेक त्याला वेगवेगळ्या चिंता येत्या. सोलापुरातल्या युवकांना बघा तुम्ही कुठल्याही पद्धतीचं स्थिरतावर शांत पद्धतीचं अनेक ठिकाणी दिसून येत नाही. तर तुम्ही त्यांना हे ध्यान केल्यानंतर किंवा कशा पद्धतीनं ध्यान करायला लावाल आणि त्याचं एकाग्रता कशी वाढवाल नाही एकदम किंवा वाढवता येईल त्याला? एकदम सरळ गोष्ट आहे. आपण जर स्वतःला ऑब्झर्व केलं तर सकाळी जेव्हा आपण उठल्यानंतर आपण नॉर्मली थोडं स्थिर असतो आणि जसजसं दिवस वाढत जातं, जसजसं दिवस समोर येत जातं, तसं एक एक विचार आपल्या मनात येत जातात आणि ते आपल्याला डिस्टर्ब करत जातात. आणि आपण जर स्वतःला ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की 3 काळामध्ये आपलं जीवन हे विभागलेलं असतं. पहिलं वर्तमान काळ असतं, दुसरं भूतकाळ असतं आणि तिसरं भविष्यकाळ. तर आपण जर स्वतःला ऑब्झर्व केलं तर लक्षात येतं की आपण जास्तीत जास्त वेळ एकतर भविष्यकाळात घालवतो किंवा भूतकाळात घालवतो. कुठलं तरी एक काम आपण करतोय, सपोज आपण ऑफिसमध्ये काम करतोय किंवा कुठंतरी मार्केटिंग फील्डमध्ये जातोय, तर त्या तिथे आपलं लक्ष आपल्या कामामध्ये कमी आणि दुसरीकडे जास्त असतं. आणि हे सगळं त्याचं रिझन काय तर स्ट्रेस असतं आपल्यामध्ये, कामाचा स्ट्रेस असतं किंवा दुसरं कुठलं तरी बाकीचे निरर्थक विचार असतात, ते आपल्यामध्ये फिरत असतात डोक्यामध्ये. तर ह्याचा उपयोग, ध्यानाचा उपयोग कसा होतो तर सिंपल स्वामी विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितली आहे की अर्धा तास ध्यान इज इक्वल्स टू 6 hours स्लीप. तर तेवढं रिलॅक्सेशन ध्यान देतं. ज्याप्रमाणे आपण खरं जेव्हा ध्यान करून बघतो, त्याचा एक्सपिरियन्स घेतो, तेव्हा आपल्याला समजतं की ध्यानानंतर एक अशी अवस्था निर्माण होते की आपण पूर्णपणे वर्तमान काळात स्थिर होतो आणि ती स्थिरता आपल्याला पूर्ण दिवसभर ती आपल्याला कंडिशन मेंटेन ठेवते आणि ते स्ट्रेस जे आहे त्याच्यातून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करतो. असं एकदम सोपी क्रिया आहे आणि हे असं सांगून नाही समजत. जेव्हा आपण ॲक्च्युअली ध्यान करायला बसतो आणि खरं जेव्हा ध्यान करतो तेव्हा त्याच्यानंतरचं जे इफेक्ट आहे, स्वामी विवेकानंदांचं अजून एक वाक्य आहे की कॉन्सन्ट्रेशन, जे आपण एकाग्रता म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन इज नथिंग बट अ इफेक्ट ऑफ मेडिटेशन. तर आफ्टर मेडिटेशन आपल्याला त्याचं इफेक्ट लगेच जाणवतं. आपल्याला कळतं की आपल्या मनात काहीच विचार नाही आहेत, एकदम स्थिरता आपल्याला जाणवते. आपण स्थिरता आणण्याचा प्रयत्न करत नाही, आपण एकाग्रता आणण्याचा प्रयत्न करत नाही, तरी पण ती असते. ती एक स्थिती आपल्याला ध्यानानंतर ॲटोमॅटिकली मिळत असते. ध्यान का करावं? आता सरांनी चांगला प्रश्न विचारलाय. साधारणपणे ध्यानासंदर्भात ध्यान का करावं, 3 प्रकारे आपण साधारणपणे याच्याकडे बघतो. एक असतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, दुसरं असतं पर्सनॅलिटी इंडक्शन, तिसरं असतं पर्सनॅलिटी रिव्हेलिंग. मराठीत बोलायचं झालं तर व्यक्तिमत्व विकास आजकाल फारच फेमस झाले तो शब्द. आपल्यामध्ये मुळात काही गुण असतील तर आपण ते डेव्हलप करण्यासाठी अनेक कोर्सेस असतात, तर ते डेव्हलप होतं बरोबर आहे, परंतु ते योग्य दिशेने होणे हे काय आपण सांगू शकत नाही. कारण का समजा एखादा चोर असेल आणि त्याच्या चोरीसंबंधित तसं सतत त्याचा ध्यास घेतला, त्याच्यावर ध्यान केला, तर त्याची चोरी सक्सेसफुल होऊ शकते. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे आपल्याकडे जे गुण आहेत त्या गुणांना आपण काय करतो, डेव्हलप करतो, हा एक भाग झाला. मग हे कुठल्याही क्षेत्रात आपण वापरून तो फायदा करून घेऊ शकतो. दुसरं असतं पर्सनॅलिटी इंडक्शन. समजा मी शिक्षक नाही आणि मला शिक्षकाचं काम करायचं आहे, तर काय करतात बी एडमध्ये,
तर शिक्षकाचे गुण आपल्यात घालण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणं बोलायचं झालं, मुलांच्या पुढे आपण कसे वागायला पाहिजे, आपण जे कपडे परिधान करतो ते कशा प्रकारे असले पाहिजेत, मुलांच्या पुढे आपण जे नीतिमत्ता मूल्य कसे ठेवायला पाहिजेत, हे इंड्यूस केलेले असतात. कदाचित आपण तसं नसू, परंतु तो असण्यासाठी आपण ते इंड्यूस केलेले असतात आणि त्यानुसार आपण जगायचा प्रयत्न करतो. तिसरं एक प्रकार असतं पर्सनॅलिटी रिव्हेलिंग, जो प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. मग आता जेव्हा आपण हे ध्यान करायला बसतो तेव्हा होतं काय, आपण कुठली गोष्ट आपण करण्यासाठी फार मनाने करतो आणि ती गोष्ट साध्य होते. एखादा समस्येवर विचार केला, समस्येचं निराकरण सुद्धा होतं, परंतु समस्या सुटते, परंतु त्या समस्येच्या संबंधित जे काही छाप आहे आपल्या हृदयाभोवती निर्माण होतं. असं आपण दररोज काम करत असतो, असे छाप तयार होऊन त्याचे यामध्ये जडत्वामध्ये रूपांतर होते आणि शेवटी ते संस्कार रूपांतर होते. अशा प्रकारे पूर्वग्रह तयार होतं. मग आता पूर्वग्रह तयार झाल्यानंतर आपण काय करतो, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपेक्षा भिन्न आहे किंवा आपण एखाद्यावर टीका करतो, एखाद्या समस्येकडे बघताना आपण एकच दृष्टिकोनातून बघतो. या पूर्वग्रहामुळे आपल्याला आयुष्यामध्ये सुख ही गोष्ट तर भेटत नाही आणि त्याच्यासोबत दुःख तर असतोच असतो. सो सुखदुःखाचं हे असतंय, पण आनंद नावाची जी गोष्ट आहे याच्या पलीकडची आहे ती आपल्याला नाही भेटत. मग आता आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा घडतं काय, आपण ध्यानामध्ये खोल आपल्या हृदयाच्या खोल गाभाऱ्यात जातो आणि एक क्षण असा असतो की आपण ते तत्व ज्याला म्हणतो आपण आपल्या हृदयात, सर्वांच्या हृदयात आहे, त्याला स्पर्श करून बाहेर येतो. मग अशा प्रकारे आपण जो ध्यानामध्ये खोल बुडून जाऊन जेव्हा बाहेर येतो ती अवस्था आपण दिवसभर राखून ठेवतो आणि त्या अवस्थेत जेव्हा काम करतो, म्हणजे ध्यानापासून ध्यानमग्न अवस्था ज्याला म्हणतो, त्या अवस्थेत काम केल्यानंतर लोकांच्या समस्या आपण समजून घेऊ शकतो, लोक काय बोलतात त्याचा आपण विचार करू शकतो. दुसऱ्यांच्यावर विचार जेव्हा करायला लागतो तेव्हा आपल्याला जीवनामध्ये खरंच आनंद भेटतं. तेव्हा आपण ह्या ध्यानामध्ये आपण वर्तमान स्थितीत राहण्याचा प्रयत्न करत, आमचे ब्रदरनी सांगितलं त्यानुसार. मग त्यासाठी प्रत्येकाला हे ध्यान करण्याची गरज आहे. आपण घरामध्ये सर्व एकत्र असतो, पण एकमेकांचे विचार वेगळे असले तरी सुद्धा समजून घेण्याची जी ताकद आहे ती मात्र आता कमी होत चाललेली आहे. मग कारण काय, एक तर पूर्वग्रह असेल, एखाद्या व्यक्तीचे विचार आपल्याला पटत नसतील, होय, पण त्याचं तो स्वतःचं व्यक्तिमत्व आहे. म्हणून हे ध्यान केल्यानंतर काय घडतं, तर याच्यामध्ये ॲक्सेप्ट ऑल, सर्वांना ॲक्सेप्ट करा, रिस्पेक्ट ऑल, सर्वांना रिस्पेक्ट द्या आणि एक्सपेक्ट नॉट, कोणाकडनं काही अपेक्षा करू नका. जे काय अपेक्षा करायचं आहे ते स्वतःकडून. मग ते कसं साध्य होऊ शकतं, सर्वांना आपण कसं ॲक्सेप्ट करू शकतो, तेव्हाच जेव्हा आपल्या दुसऱ्याबद्दल कुठल्याही प्रकारचं पूर्वग्रह नसेल किंवा त्याच्याबद्दलचं कुठल्याही प्रकारचं दूषित भावना नसेल. तर मग ह्या ध्यानाने काय होतं, आपण ध्यान करताना खोल बुडून जातो, परंतु काही विचार असतात, काही आपले संस्कार असतात, ते सुद्धा आपण हे इम्प्रेशन काढून टाकण्याची पद्धत या हृदयानुभूती जी ध्यान पद्धत आहे, हार्टफुलनेस म्हणून ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये शिकवलं जातं, जेणेकरून आपण आपलं हृदय आपण शुद्ध ठेवू शकू. त्याला आपण क्लिनिंग म्हणतो. आणि मग ध्यानामध्ये सकाळी जेव्हा आपण ध्यान करतो, खोल ध्यानात आपण जाऊ शकतो. समजा शुद्धीकरणाव्यतिरिक्त आपण ध्यान केलो तर ध्यानात एका ठराविकपर्यंत जातो, पुढे मात्र आपल्या ध्यानामध्ये कुठली प्रगती होत नाही. तर ह्यामध्ये आता सर विचारले त्यानुसार ध्यान का करायचा, तर ध्यान करण्याची आवश्यकता यासाठी आहे की शरीर हे निसर्गतः आपलं वाढ हे करून घेतं, परंतु आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, आपलं जो काही ह्या ठिकाणी कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो, चेतना म्हणतो, तो आपण वाढवण्याचा ह्यामध्ये प्रयत्न करतो. जेणेकरून एक मनुष्य म्हणून एक जीवन जगताना एक आपण मनुष्यापासून ते एक मानवाकडे, मानवते काढून आपण डिव्हिनिटीकडे आपण हा प्रवास असतो. म्हणून आपण ध्यान केलं पाहिजे असंही सुचतं. म्हणजे ध्यानाची खरोखरच गरज आहे असं आपल्याला कोंडापुरेने तर सांगितलेलं आहे. मी थोडं ऐड करतो सर ह्याच्यामध्ये. हो सांगा. हा, तर जैसा कि ये ध्यान क्यों करे, सर ने बहुत अच्छा सवाल पूछा है. तो ध्यान क्यों करे, आजकल के जीवन में इतना उथल पुथल अस्त व्यस्त जीवन में लोगों में इतना एंजाइटी, एनएक्सिटी, टेंशन, हाइपरटेंशन, इतने सारे एंगरनेस, सैडनेस और इतने सारे गए कि हो रहे हैं कि उनको समझ में नहीं आ रहा है कि अब करे क्या. और दूसरे, जब हम ध्यान करना शुरुआत करते हैं तो सबसे बढ़िया चीज हमको शुरुआत होते है कि अंदर महसूस होने लगता है कि एक सेटिस्फैक्शन, एक पीस, एक लाइटनेस. इससे अलावा जैसा जैसे हम थोड़ा बहुत ध्यान करने लगते हैं, तो जब स्टूडेंट्स के लिए खास करके हम लोग जाते हैं ध्यान सिखाते हैं उन लोगों के लिए,
तो उनके अंदर एक कॉन्फिडेंस तैयार होता है और एक एक्यूरेसी उनमें आ जाती है और एक परफेक्टनेस उनमें आना शुरू हो जाता है। क्योंकि अगर यंग जनरेशन ही अगर परफेक्शन, एक्यूरेसी और कॉन्फिडेंस ला सकते हैं, लेकिन 60-70 साल के बाद कोई बूढ़ा आदमी एक परफेक्शन या एक्यूरेसी या कॉन्फिडेंस वो लाने की कोशिश भी नहीं करेगा। अगर समझो कि ध्यान इसीलिए किया जाता है कि सबसे बढ़िया इसमें तो हमारे माइंड हमारा मालिक बन चुका है और हम उस माइंड का मालिक बनना है। क्योंकि माइंड जैसा बोलता है हम सुनते चले जा रहे हैं। क्योंकि जैसा कि हार्ट हमें सिग्नल देते रहता है ये बुरा काम है मत करो, ये उसका दिल दुख रहा है, हम अंदर से सिग्नल देते रहता है हृदय कि ये मत करो, लेकिन माइंड कहता है चलो कर दो। तो हम जैसा कि आंख बंद करके बैठते हैं तो पहले पूरी तरह से हमको विचार का एक भवंडर में फंस जाते हैं कि आंख बंद करने के बाद ही उसको समझ में आएगा। लेकिन जैसा जैसा हम ध्यान करने लगेंगे कि हमारे मन हमारे धीरे 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 काबू में आने लगेगा। जैसा कि जब माइंड हमारे काबू में आ जाएगा तब हमारा जीवन ही बदल जाएगा। और तीसरी चीज, ध्यान क्यों करना है, तो ईश्वर प्राप्ति के लिए दूसरा रास्ता है ही नहीं है। क्योंकि ध्यान करने से ही उसके ईश्वर प्राप्ति होता है। और ध्यान वो भी हमें हृदय के ऊपर करने के लिए जो सिखाते हैं, तो ये अगले चरण में हम बात करेंगे इसके बारे में कहाँ करना है। लेकिन ध्यान क्यों करें, ये सारी चीजें हमें होने लगती है। क्योंकि अगर ईश्वर प्राप्ति के लिए हम हृदय पर ध्यान करने से उसका पूरी तरह से हम महसूस कर सकते हैं। जवळपास आपण अर्धा तास झालं चर्चा करतोय। अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये प्रत्येक व्यक्तीनं ध्यान करणं किती आवश्यक आहे, आणि ते तर मन खंबीर करण्यासाठी, आणि मन ज्याचं मन सक्षम आहे त्या पद्धती त्या व्यक्तीला म्हणजे त्याचं स्वतःच्या मनावर ताबा आहे, त्याचा जगावर ताबा आहे असं काही महान व्यक्तींनी म्हटलेलं आहे। तशाच पद्धतीचं आज आपल्याला या चर्चेतून पुढे आलेलं आहे। एकंदरीत पुढे तसं येतंय आणि अजून या ध्यानामध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेऊया, परंतु काही विश्रांतीनंतर। आपल्या सेवेत रुजू झालंय नव्या दमाचं, नव्या तंत्रप्रणालीचं न्यूज चॅनल वृत्त दर्पण। भीमा रिद्धी नेटवर्क चॅनल क्रमांक 121, तर डेन नेटवर्क चॅनल क्रमांक 180 वर, तर सिटी नेटवर्कच्या चॅनल क्रमांक 1238 वर आपल्या सूचना अपेक्षांचं स्वागत। आपल्या कार्यक्रमाची बातमी वृत्तदर्पणवरून प्रक्षेपित होण्यासाठी किमान 2 दिवस आधी पत्र वृत्तदर्पणच्या कार्यालयात पाठवणं आवश्यक। आपल्या डोळ्यासमोर एखादी बातमीयोग्य घटना घडली तर तत्काळ वृत्तदर्पणच्या मोबाईलवर संपर्क साधा। मोबाईल नंबर 8180037230। मोबाईल नंबर अर्थात भ्रमणध्वनी मराठीतून 81 80 03 72 30। वृत्त दर्पण, सर्वसामान्यांचं प्रतिबिंब, सोलापूर जिल्ह्याचं दर्पण। पंडित मोहनराव यांचे श्री दुर्गा भवानी ज्योतिष केंद्र, चेहरा पाहून भविष्यातील घडामोडींबद्दल अचूक माहिती देणारे श्री दुर्गा देवी ज्योतिषालय। हस्तरेषा, जन्मपत्रिका, शिक्षण, नोकरी, विवाह, संतती व आरोग्य श्री दुर्गा भवानी ज्योतिषालय। तसेच प्रमोशन योग, विदेश प्रवास योग, राजकारण योग, कर्जमुक्ती, पती पत्नी कलह, कोर्ट केस, लग्न न होणे, संतान नसणे, सतत आजारीपणा, संपत्ती असून समाधान नसणे, घरात सतत त्रास, स्त्री पुरुष प्रेम अशा अनेक प्रश्नांवर 101% तोडगा मिळेल। येताना फोन करून येणे। आपल्या जीवनातील अडचणी जाणून अचूक मार्गदर्शन घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता DM सुगंधीच्या वर, मधला मारुती चौक, सोलापूर। मोबाईल नंबर 73 78 88 36 22। भेटण्याची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत। येण्याआधी फोन करून येणे। पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत। खरोखर आता तुम्ही ईश्वरी शक्ती सांगितली, ईश्वर म्हणजे नेमकं काय? बर, आता साधारणपणे ना, आता ब्रदरनी सांगितलं त्यानुसार समजा आपण ध्यानाला सुरू केलं, लोक सांगतात व ध्यानाचं काय पर्पज आहे,
तर ध्यान केल्यानंतर आपण सेल्फ रिलायझेशन एक शब्द येतो की आपण ध्यानाला सुरुवात केल्यानंतर आपल्याला काय मिळतं असं काही लोक प्रश्न विचारतात. तेव्हा दोन गोष्टी पॉसिबल आहेत. समजा ज्याचा ईश्वरावर श्रद्धा आहे किंवा श्रद्धा नाही, हे दोघेही ध्यान करू शकतात. आपण ध्यानाला सुरुवात केलं, तो जर असेल तर त्याचं आपल्याला काय होईल, रिलायझेशन होईल. समजा तो नाही असं जर काही लोकांना वाटत असेल तर तो सेल्फ रिलायझेशन होईल. म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये आपला फायदाच असतो. आता आपण म्हणलो ईश्वर काय आहे वगैरे, अनेक विद्वान लोकांनी ह्यापूर्वी या ईश्वराबद्दलचं चर्चा प्रचंड केलं आहे. आणि ह्या ईश्वराबद्दलचं विचार करताना अनेक कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. मग तेव्हा त्यामुळं जो ध्यानासारखा सुंदर विषय आहे तो बाजूला राहतो. मग त्याच्याने मिळणारी जी गोष्ट आहे लक्षात, ती मग बाजूला राहते. त्यामुळं हे हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट काय सांगतं की बाबा आपण जास्त हे फिलॉसॉफिकल गोष्टी हे बोलण्यापेक्षा तो असेल तर तो दिसेल, लक्षात. मग नसेल तर काय, स्वतःला तरी जाणून घेण्यासाठी आपण या ध्यानाचा उपयोग करूयात. म्हणून हे ध्यान एक त्यासाठी काम करतं. म्हणून ईश्वर काय आहे याच्यावर आपण जास्त चर्चा करण्यापेक्षा, कारण की तो अनुभवण्याची जी गोष्ट आहे ती आपण शब्दात व्यक्त केली, पुन्हा काय होतं, शब्दाने पुन्हा कॉन्फ्लिक्ट वाढतात. आणि हे जे ध्यानापासून लोक परावृत्त झालेले आहेत. कारण का हे हार्टफुलनेस मेडिटेशन काय सांगतं की ध्यान हे कुठल्या धर्माची मक्तेदारी नाही. कुणीही ध्यान करू शकतं. प्रत्येकाला हृदय आहे, प्रत्येकाला हृदयात बुडून जाण्याचा हक्क आहे. त्यामुळं हृदय हे आपल्यासाठी एक मोठं संशोधनाचं केंद्र आहे. जसं आता संशोधनामध्ये लोक प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून काही लॉज वगैरे सांगतात, तसं हे एक स्पिरिच्युअल ॲडव्हेंचर आहे. याच्यामध्ये आपण संशोधनाला भरपूर वाव आहे. आपलं हृदय आहे, त्याच्यावर आपण प्रयोग करतो. प्रयोग करणारा आपण असतो, रिझल्ट बी घेणारा आपणच असतो आणि फायदा फक्त आपल्यालाच होणार असतो. परंतु मनुष्य काय करतं की त्याच्यापासून परावृत्त होण्यासाठी काहीतरी कारण शोधतं. मग कोणी ईश्वराचं सांगतं, कोणी मग ते कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतं. तर असं न होता एक हृदयानुभूती, म्हणजे हृदयाचं सर्वात भाषा काय आहे तर प्रेमाची भाषा आहे. तर ती प्रेमाची भाषा ती आपण समजून घेणे. आता आपण प्रेम काय आज प्रश्न विचारला तर पुन्हा अवघड होतं. तेव्हा आपल्यात खरं असेल तर ती समोरच्याला व्यक्त होऊन दिसली पाहिजे. ह्याला हार्टफुलनेस म्हणतो आपण. समजा आपण ध्यान केलो आणि ध्यानाच्या खोल गाभाऱ्यामध्ये अनेक अवस्थांतर ह्या सहजमार्ग सिस्टीममध्ये हे जे पद्धती आहे ह्याच्यात येतात. अनेक अवस्था पार करतो, फार उच्च कोटीची अवस्था असते, आपल्याला फार शांतीसुद्धा मिळते. परंतु हे जगाला हे दिसलंच नाही. लक्षात, आपल्यामध्ये जी प्रेम आहे, आपल्यामध्ये शांतता आहे, ते जगाला त्याचा फायदाच होत नसेल तर आपल्यासाठी तो फक्त करमणुकीचा एक खेळ होईल. जर आपण आपलं मनुष्य जीवन असेल आणि या मनुष्य जीवनामध्ये अनेक आध्यात्मिकतेच्या अवस्था आपण पार केल्या असतील आणि आपल्या हृदयामध्ये शांतीची जी काही अनुभूती झाली असेल, प्रेम असेल, तर हे वागताना समोरच्या व्यक्तीला ते दिसली पाहिजे. तरच आपण हे सर्व जगाला एकत्र बांधू शकतो. मग हे हार्टफुलनेस काय करतं, फक्त त्या आध्यात्मिकतेच्या विविध अवस्था देतच असं नाही, तर ते दिल्यानंतर बाहेरच्या जगाशी वागत असताना ते प्रत्यक्षात रिफ्लेक्ट होण्याचं आणि तो दिसण्याचं, व्यवहारामध्ये आणण्यासाठी हे प्रयत्न करतं. म्हणून हे ध्यान आपण ह्या पद्धतीनं विचार करतो. आपण बोलताना मग सांगितलं की मी अनेक शासकीय अधिकाऱ्यांना पण ह्या पद्धतीनं शिकवलेलं आहे आणि ध्यान करायला लावलेलं आहे. मग ध्यान केल्यानंतर चांगलीच मनाची, म्हणजे चांगलं मन तयार होतं का वाईट? म्हणजे आता अधिकाऱ्यांच्या बाबतीत जनतेमध्ये बोललं जातं की खूप भ्रष्टाचारी आहेत, अमुक केले कामाची, अडवणूक करतात, कामं करत नाहीत. सोलापूरची आज अवस्था बघितली तर अशी आहे. मग याच्या बाबतीत तुम्ही अधिकाऱ्यांना त्यावेळेस असे काही त्या ध्यानातून काही धडे दिले? अगदी. कारण का ना, आध्यात्मिकतेच्या ह्या प्रवासामध्ये आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा कुठलंही काम असो, चांगलं काम असो, वाईट काम असो, या दोन्ही कामाचं एक संस्कार तयार होतात, इम्प्रेशन तयार होतात, त्याला छाप असं म्हणतो. मग हे आपल्या प्रवासासाठी हे दोन्ही गोष्टींची आवश्यकता नाही. तेव्हा आपण एखादी गोष्ट चांगली आणि वाईट हे ठरवण्याचा आपल्याला फार का अधिकार नसतो. आपण हे ठरवायला लागलो तर जगामध्ये कुठली गोष्ट चांगली म्हणून शिल्लक राहणार नाही. मग पुन्हा पूर्वग्रह दूषित मनाने आपण एखाद्या गोष्टीला आपण जेव्हा ऑब्झर्व करतो तेव्हा पुन्हा एकदा आपण चुकीच्या दिशेने जाऊ शकतो. मग आपण काय सांगतो, चुकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आपण काय सांगतो त्यांना की ध्यानामध्ये आपण जेव्हा बुडून गेल्यानंतर जी अवस्था येते ती दिवसभर राखून ठेवायचं आहे. मग आपोआपच एखाद्या गोष्टीचा तिरस्कार न करता देखील ती गोष्टपासून आपण लांब राहू शकतो. ज्या गोष्टी आपल्यात द्वेष आहेत वगैरे त्याच्याबद्दल फार बोललो तर पुन्हा त्याच्यावर चिंतन मनन होऊन, त्याच्यावर ध्यान होऊन ते अजून गहन होतात. मग ज्या गोष्टी सोडायच्या आहेत त्याबद्दल आपण त्यांना विचार देत नाही. म्हणून आता
फक्त अधिकारीच नव्हे, प्रत्येक फॅमिली मेंबर्समध्ये, आपल्यामध्ये, विद्यार्थ्यामध्ये कुठल्या गोष्टीचा एक न्यूनगंड असतो आणि त्याच्यावर विचार करतात. मग त्याच्यावर विचार करून करून पुन्हा ते गहन संस्कारात रूपांतर होतं. मग एका ठराविक नंतर ते काढणं फार अवघड होऊन जातं. तर ह्या सिस्टीममध्ये हे क्लिनिंग प्रोसेस आहे, ती आम्ही त्यांना शिकवतो, जेणेकरून ते संध्याकाळी शुद्धीकरण करून घेतले आणि सकाळी पुन्हा ध्यान जेव्हा करतात तेव्हा ते ध्यानात खोल बुडून जातात. म्हणून शक्यतो आपण काय करतो, जे करायचं आहे त्याच्याबद्दलच बोलतो आणि जे करायचं नाही त्याच्याबद्दल बोलत नाही. याचं कारण असं, जगामध्ये न करण्याच्या गोष्टीचं लिस्ट बघितलं तर प्रचंड आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार न करता ती आहे ती व्यक्ती तसंच ॲक्सेप्ट करून आपण जर प्रवास करू शकलो तर आपण फार पुढं प्रवास करू शकतो. आपण समजा सुरुवातीलाच असं म्हणायला लागलो की हे चांगलं आणि वाईट, मग त्या सिस्टीममध्ये असं काय आहे की ते सर्वांना ॲक्सेप्ट करेल. तर सुरुवातीला हे ध्यानामध्ये आपण सांगतो की स्वतःला आहे तसं ॲक्सेप्ट करा आणि प्रवासाला सुरू करा. मग आपला प्रवास फारच सुंदर होईल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निगेटिव्हनेस नसणार आहे. त्यांना जे ह्याने सांगितलं शुद्धीकरण करायचं, शुद्धीकरण करणे म्हणजे नेमकं काय? ॲक्च्युली कसं असतं की आपण जेव्हा बोलतो, आता मी तुमच्याशी बोलतो, तर काहीतरी प्रभाव तुमचा माझ्यावरती किंवा माझा तुमच्यावरती पडत आहे. तर तसं प्रत्येक गोष्टीचा एक प्रभाव, एक कर्म, आपण जे काही कर्म करतो त्याचा एक प्रभाव आपल्या हृदयावरती पडत असतं. आणि ते हळूहळू जर आपण ऑब्झर्व केलं तर संध्याकाळी झोपताना आपण थकलेलो असतो. त्या थकव्यामध्ये साधारणतः 80% आपल्या मनाचा थकवा असतो आणि 15 ते 20% आपल्या शरीराचा थकवा असतो. तर जेव्हा आपण शुद्धीकरण करतो, शुद्धीकरणामध्ये आपण थॉट देतो की आपल्या हृदयामधून, आपल्या संपूर्ण सिस्टीममधून तो जे जडपणा आपण दिवसभर साठवून ठेवलेला आहे तो जडपणा निघून जात आहे आणि आपलं हृदय पूर्णपणे हलके होत आहे, शुद्ध होत आहे. त्याच्याने तो थकवा आपण गायब होतो आणि हळूहळू आपल्यामध्ये एक सेटलनेस येतं, एक एनर्जी लेवल आपली वाढते आणि एक परफेक्शन आपल्यामध्ये येत जातं. आणि जे काही थॉट्स आपल्याला डिस्टर्ब करत असतात, जे काही आपल्या सवयी असतात, ते त्यापासून पण हळूहळू आपण परावृत्त होत जातो आणि एक परफेक्ट ह्युमन बिंग ज्याला आपण म्हणतो त्याकडे आपली हळूवारपणे वाटचाल होत जाते. मैं थोड़ा जोड़ तो अभी भाई साहब ने बताया कि शुद्धिकरण के बारे में. तो शुद्धिकरण हमें क्यों करना चाहिए? जैसे कि हम स्नान करते, नहाते, रोज उठ के करते और रोज घर की सफाई करते और करना भी चाहिए. अगर समझो कि हम 8 दिन तक स्नान नहीं करें तो बहुत मुश्किल हो जाएगा. अगर रूम की सफाई नहीं हुआ तो कोई अंदर आएगा नहीं. इसी तरह हमारे आत्मा की शुद्धिकरण करने के लिए हमारे पास एक टेक्निक है. यानी कि उस तरीके से अगर हम शुद्धिकरण करें तो रोज का रोज अपने आप सफाई हो जाएगा. लेकिन जब ध्यान हम करते हैं तो एक जगह स्थित हो जाते हैं. जब शुद्धिकरण प्रक्रिया में हम आते हैं तो हमारे इच्छा शक्ति के प्रयोग करते हैं हम लोग, क्योंकि आज तक किसी वस्तु को हमें बाहर ढकलने के लिए उसी वस्तु से हमें बाहर ढकलना पड़ेगा, तभी वो बाहर जाएगा. लेकिन ये जो अंदर हमें विचार के स्वरूप में हम ऑलरेडी हम अंदर ले चुके हैं सारे विचार को, और उस सारे विचार को, सारे छापों को हम बाहर निकालने के लिए हमारे इच्छा शक्ति के प्रयोग किया जाता है. यानी कि रोजमर्रा की जिंदगी में हम लोग इच्छा शक्ति के प्रयोग नहीं करते. अगर रोज हम शुद्धिकरण इस प्रक्रिया में इस इच्छा शक्ति के प्रयोग करने से हमारा इच्छा शक्ति प्रबल होता जाएगा और रोज के रोज साफ करने से हमें ध्यान की स्थिति भी बहुत अच्छी तरह से हो जाएगी. और शुद्धिकरण में हम ज़्यादा कुछ बहुत ऐसा बोलने यानी कि ऐसा सिस्टम नहीं है कि बहुत करना बहुत आसान है. यानी कि जो भी हमारे अंदर छापे पड़े हुए अशुद्ध विचार है, अपवित्रता है और नकारात्मक विचार है, वो सारी चीज शरीर में से जल के हमारे सिस्टम में से पीठ में से धुएं के रूप से बाहर जा रहा है, ये हम लोग फील करते हैं. और यहाँ हम लोग इच्छा शक्ति के प्रयोग करते हैं. जैसे जैसे रोज करेंगे हमें आसान होता जाएगा. लेकिन ये शुद्धिकरण करने के बाद हमें हल्कापन महसूस होगा और ये शुद्धिकरण प्रक्रिया का ये रिजल्ट आएगा. आता ही जी तुम्ही व्यक्तिमत्व विकासावर आता सध्या सोलापूरमध्ये किंवा कुठेही कुठल्याही शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात, अनेक संस्था घेतात पण. मग तुम्हाला नेमकं काय वाटतं की कशामुळे आपण मोफत हे सगळं करावं असं?
हे खरं तर व्यक्तिमत्व विकासाचा तुमचा हा भाग आहे. ध्यान करायला लोकांना शिकवणं म्हणजे व्यक्तिमत्व विकासावरतीच आधारित असल्यासारखं आहे. मग हे तुम्ही मोफत म्हणजे तुम्ही खर्चानं त्यांच्याकडे जाता, त्यांना शिकवता आणि त्यांच्यासाठी हे सगळं करता. मग ह्याच्यातून तुम्हाला नेमकं लाभतंय काय किंवा तुमचा हेतू नेमका काय आहे? हो, फार सुंदर, हे सुद्धा प्रश्न सुंदर आहे. साधारणपणे मी थोडंसं ब्रदरना जोडून मग त्या प्रश्नाकडे येतो. साधारणपणे आपण जर तत्वज्ञान वगैरे पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगितलं की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर असं 3 प्रकारचं. आपण स्थूल शरीर काय आपल्याला निसर्गानं दिलेला आहे तो बदलू शकत नाही. कारण शरीरसुद्धा आपण बदलू शकत नाही. मग बदलतं कुठलं? सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीरामध्ये साधारणपणे 3 गोष्टी सांगतो आपण. एक सांगतो आपण त्याच्यामध्ये मनस, दुसरं सांगतो अहम, आणि हे जे काही आहेत बुद्धी, याच्याने आपण काम करतो. तर या प्रत्येक कामाचं एक छाप असते, त्याच्याने सूक्ष्म शरीर तयार होतं. मग आता आपण जो व्यक्तिमत्व म्हणून म्हणतो तर याचं एक प्रकारचं काय असतं, एकंदरीत गोळाबेरीज असते. तर एकामध्ये एक गोष्ट जास्त असते. समजा अहमपणेनं आपण काम केलं तर त्याचं गहनता असते, त्याचं जडत्व असतो. पण मग बुद्धीनं काम केलं तर त्याचं बी एक प्रकारचं इम्प्रेशन असतं. मनाने काम केलं त्याचं इम्प्रेशन असतं. असं मिळून अशा प्रकारचे इम्प्रेशन तयार होतात, त्याच्याने व्यक्तिमत्व तयार होतं. आता व्यक्तिमत्व विकासामध्ये याचा सहभाग कसा, तर ब्रदरनी सांगितले हे सिस्टीम फार सोपी आहे. ती प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकली करून घेतो. तर हे प्रत्यक्ष करून घेताना आपल्याला त्याची जाणीव होते की आपण हलके व्हायला लागलो, आणि त्या दिवशीचं शुद्धीकरण त्या दिवशी नाही केलो तर दुसऱ्या दिवशी ते जडत्वात रूपांतर होते. ती आपण नाहीच काढून टाकलो तर कायमस्वरूपी संस्कारात रूपांतर होते. मग ते आपण कुठल्याही ध्यानाने जरी प्रयत्न केला ते होऊ शकत नाही. तर ह्या हार्टफुलनेस इन्स्टिट्यूशनमध्ये हे शुद्धीकरणाची पद्धत शिकवली जाते. याच्यामध्ये योगिक ट्रान्समिशनचा याच्यामध्ये उपयोग होतो. तुम्ही विचारलं की आपण हे का मोफत करता, तर मी साधारणपणे माझं वय 19 होतं तेव्हा मी हे ध्यानाला सुरू केलं. आता माझं वय 44 आहे. गेल्या 24-25 वर्ष मी ध्यान करतो. मला प्रचंड फायदा झाला. तर समजा मला माझ्या मित्राला, जवळच्या मित्राला काही द्यायचं असेल, समजा त्याला पैशाची कमतरता असेल, मी देऊ शकतो, पण त्याला रोज पैशाची कमतरता भासणार आहे. परंतु मी असं काय दिलं की त्याच्यानंतर तो स्वतः जीवन अत्यंत चांगलं जगू शकत असेल तर मी तो देण्याचा प्रयत्न करणार. तर मला याचा फायदा झाला आणि माझ्या मित्रांना सुद्धा ते फायदा व्हायला पाहिजे आणि कायमस्वरूपी व्हायला पाहिजे, आणि आहे त्या स्थितीमध्ये तो आनंदी जीवन जगता यायला पाहिजे, समाधानी जीवन जगता आलं पाहिजे. एक आतलं जे संतुलित अवस्था आहे, बॅलन्स्ड एक्झिस्टन्स ज्याला म्हणतो, ते लोक रिस्टोर करता आलं पाहिजे, जेणेकरून जीवनातल्या ज्या चांगल्या वाईट या गोष्टीकडे तटस्थपणे बघता यावं आणि जीवनाचा निखळ आनंद जो आहे तो ते घेता यायला पाहिजे. तर आम्हाला तो मिळालेला आहे तर तो दुसऱ्यांनाही मिळाला पाहिजे. तर ह्या एका उद्देशानं पुराणपणे हे 127 देशामध्ये काम करतात. सर्व व्हॉलेंटियर्स काम करतात. कुठल्याही प्रकारची याची जाहिरात नाही आणि कुठल्याही प्रकारचं व्यक्ती तुम्हाला जिथं कार्यक्रम चालतात तिथं समोर डायसवर दिसत नाही. कोणाचा फोटोचा तुम्हाला हार तुरे घालून सत्कार नसतो. कोणाकडचं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी दिखावा नसतो. का? ते सोडण्यासाठीच आपण अध्यात्मामध्ये आलेलो आहोत. आपण स्वतःला विसरण्यासाठी आलेलो आहोत आणि आतला जो चांगला आहे तो बाहेर काढण्यासाठी आलो. समजा एखादा मोठा कार्यक्रम आहे, डायसवर गेलो आणि एखादाच फोटो आहे आणि हार तुरे हे घालायला लागलो तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचा अँगलनं लोक बघू शकतात, वेगळा रंग येऊ शकतो. म्हणून इथं आपण असं बघतो की हृदयामध्ये आपल्याला शिरायचं आहे आणि आपण जे बाहेरनं ॲक्वायर केलेले आहेत ते काढून टाकून आपलं खरं जे अस्तित्व आहे त्याला बाहेर आणण्याचा, ह्यालाच आपण साधना असं म्हणतो, त्याला आपण अध्यात्म म्हणतो. तर हे आध्यात्मिकतेचे अनेक लेयर्स पार करायचे असतील तर याच्यामध्ये या सहज मार्ग सिस्टीम ज्याला म्हणतो आपण, याला हार्टफुलनेस, याचं वेगळेपणा काय जगाच्या पाठीमागच्या पेक्षा वेगळं, तर याच्यामध्ये योगिक ट्रान्समिशनचा उपयोग होतो. हे योगिक ट्रान्समिशन काय करतं, तर ध्यान करताना ध्यानामध्ये खोल बुडून जाण्यासाठी हे मदत करतं. हे फक्त त्या ध्यानात खोल बुडून जाण्यासाठीच मदत करतो असं नाही, तर शुद्धीकरणाच्या या प्रक्रियेसाठी तो एक महत्त्वाचा भाग असतो. आणि हे प्रशिक्षकांमार्फत जे मुख्य गाईड आहेत, कमलेशभाई पटेल म्हणून असतात, ते जगभरामध्ये हे त्याचं काम करतात. हे काम साधारणपणे 1945 पासून हे काम चालतं. तसं पाहिलं तर हे 100 वर्षापेक्षा जास्त झालं आहे. 1915 पासून हे काम चालतं आणि कुठल्याही प्रकारचं जाहिराती विना. तुम्ही विचारलं या ओघानेच हे येतं की तुम्ही हे का करता, तर ज्यांनी हे पद्धत शोधून काढली या प्रकारचं आध्यात्मिकतेचं ट्रेनिंगचं, तर ते असं म्हणतात की जी गोष्ट मला निसर्गतः सहज मिळाली आहे मी सहजपणे लोकांना देऊ शकतो. आणि हे करताना
कुठल्याही प्रकारचं नाही, वेळ हा मिळालेला नाही, होय वेळ हा खर्ची फुकट तुम्ही का हो. करता? जगामध्ये असं म्हटलं जातं की अशी कुठली चांगली पद्धत असते, समजा आपल्याला एखाद्या काही अडचणी आल्या तर आपण पैसे देऊन त्याला बाहेर पाठवू शकतो, परंतु ज्या सिस्टीममध्ये वेळ दिलं जातं व्यक्ती, तर ती सिस्टीम ऑलवेज चांगली असते. आज एखाद्या व्यक्ती आपल्यासाठी वेळ देतो तेव्हा त्या सिस्टीममध्ये काहीतरी असल्याशिवाय ते लोक वेळ देत नाहीत. आता सोलापुरात एक 10 प्रशिक्षक आहेत, तसं 6000 प्रशिक्षक पूर्ण जगभरात काम करतात, अहोरात्र काम करतात, 24 तास काम करतात. तुम्ही जाहिरात तर करत ना, मग तुमच्याकडे लोक येतात कशी? आम्ही त्यांच्याकडे जातो, आम्ही प्रत्यक्ष लोकांच्याकडे जातो आणि अशा प्रकारे छोटे छोटे कार्यक्रम करतो. कारण का हे फंडिंग असतो तो काय आम्हाला मिळत नाही. आम्ही स्वतःहून आमचा जो वेळ आहे, समजा माझा कोचिंग क्लास आहे, त्यातनं मग सकाळी संध्याकाळी कोचिंग क्लास करून दिवसभरामध्ये हे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतो. मित्र सांगतात की वा असं असं आहे हे सिस्टीममध्ये, तर ते ना घेऊन येतात, त्यांना मी प्रशिक्षण देतो. आम्ही त्यांच्या घरी जातो किंवा सिस्टीम संस्थेत जातो, ते माहिती देतो. जेव्हा जेव्हा वेळ जसं मिळेल आम्ही तसं करत जातो. याच्याने फायदा आमचा काय होतो, तर आम्ही अशा प्रकारे 24 तास ध्यानाच्या अवस्थेत राहतो आणि त्याचा फायदा होतो. आणि आपण सुद्धा हे ध्यान शिकून घ्यावं. आणि हे ध्यान आपल्याला समजा हे काम करायची इच्छा असेल तर आपल्या इथं ट्रेनिंग दिलं जातं आणि हे तुम्ही सुद्धा काम करू शकता. प्रत्येकाला हे अवेलेबल आहे. फक्त हे रेग्युलर आपण हे ध्यान करून दुसऱ्याला सुद्धा हे आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ज्यांना आपण आता, कारण आपली वेळ संपत आलेली आहे, तर तुम्ही थोडक्यात सांगा की ध्यानासाठी नेमकं काय काय तयारी करावी लागते आणि तुमच्याकडं लोकांनी यायचं कसं आणि संपर्क कसा साधायचा? जर सोलापुरातल्या लोकांना जर वाटलं की बाबा आपण ध्यान केल्यानंतर काय फायदा होतो, हेही आज बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे, तर तशा पद्धतीचा काय त्यांचा फायदा होऊ शकतो आणि त्या पद्धतीने तुम्ही जरा सांगा. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनाची स्थिरता वाढते. जसजशी स्थिरता वाढते तसतसं आपलं कॉन्शियस लेवल एक्सपांड होत जातं आणि जसजसं कॉन्शियस लेवल एक्सपांड होत जातं तसतसं आपण जे काही कार्य करतो त्या कार्यामध्ये परफेक्शन येऊ लागतं आणि ॲटोमॅटिकली आपले मटेरियल जे जीवन आहे ते जीवन अजून छान होतं, अजून परफेक्ट होत जातं. तर त्या परफेक्शनसाठी ध्यान करणे हे खूप गरजेचं आहे. आणि याच्यासाठी जर आम्हाला संपर्क साधायचा आहे तर इथं आपल्या अक्कलकोट रोडला जकात नाक्याच्या पुढे अल्ली महाराजांचा आश्रम आहे. तर त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर श्रीरामचंद्र मिशन मेडिटेशन सेंटर म्हणून आपलं आश्रम आहे तिथे. तर तिथे आपण दर रविवारी सकाळी 7:30 ते 8:30 1 तास आपण तिथं ग्रुप मेडिटेशन होतं दर रविवारी. तर सगळ्यांनी म्हणजे सोलापुरामध्ये जेवढे लोक राहतात त्या प्रत्येकांना माझं हृदयापासून विनंती आहे की तुम्ही एकदा त्या आश्रमाला भेट द्यावी. तिथं तुम्ही बघावं की तिथलं वातावरण काय असतं. तिथं असं मंदिर वगैरे काही नाही आहे. तिथं फक्त एक मेडिटेशन हॉल आहे. तिथं आपण सगळेजण मिळून ध्यान करतो. तर असं एक तिथं स्थान आहे. तर रविवारी आपण 10 वाजेपर्यंत तिथं असतो. तर तुम्ही कधीही कुठल्याही रविवारी तिथं येऊन आपल्याशी संपर्क साधू शकता आणि हे जे आपण ध्यान करतो, जे काही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल आपण पूर्णपणे तिथं डिटेल प्रशिक्षण देतो आणि तिथं त्यांना त्याच्याबद्दल मोफत प्रत्येक गोष्ट जी आहे आपल्या सिस्टीममध्ये ती पूर्णपणे मोफत आहे. तर ते मोफत आपण ते प्रशिक्षण त्यांना देतो. आणि याच्याबद्दल एक गोष्ट सांगायची आहे की आपले जे एक गुरु आहेत, म्हणजे आपल्या सिस्टीममधले बाबूजी म्हणून एक गुरु आहेत, तर ते होऊन गेले. तर ते एकदा अमेरिकेला गेले होते. अमेरिकेला गेल्यानंतर एक फॉरेनर त्यांच्यासमोर आला आणि त्यांचे भरपूर डिस्कशन झालं. मग आफ्टर डिस्कशन त्याला खूप छान वाटलं आणि त्याने खिशातून पैसे काढून त्यांना देऊ लागला. मग त्याने घेतले नाही. त्यांना ते नवीन वाटलं की कोणतरी मी त्याला लेक्चर दिलो आणि त्याने मला पैसे द्यायला लागला. मग ते म्हणले पैसे कशाला द्यायला लागला तू? तर म्हटलं तुमचा वेळ खर्च झाला एवढा, तुम्ही एवढ्या लांबून आलात, तर ह्या सगळं तुम्ही फुकट कसं काय करू शकता? तर त्यांचं फक्त एकच उत्तर होतं की मी आध्यात्मिकता विकू शकत नाही. तर हे एकच वाक्य आहे की ज्यामुळे म्हणजे अध्यात्म विकू नये अशी त्यांची धारणा आहे आणि तुमची पण तशाच पद्धतीची एकंदरीत सगळ्यांची धारणा एकंदरीत त्या पद्धतीनं दिसते. आणि तर मी त्यात जोडू शकतो थोडंसं, कारण का आपल्याकडं ना www.heartfulness.org आपलं वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर गेलो तर आपल्याला ते सर्व माहिती मिळते आणि मोफतमध्ये ऑडिओ, व्हिडिओ आणि मटेरियल पूर्णपणे आपल्याला कुठल्याही प्रकारचं पैसे न घेता ते डाउनलोड तुम्ही करून घेऊ शकता. इवन दो त्याच्यामध्ये मॅगझिन्स आहेत ते बी आपण डाउनलोड करू शकतो. सोलापुरात आता आपलं वृत्तदर्पण हे मोठं असं नावाजलेलं चॅनल आहे, तिथंच तुम्ही संपर्क करू शकता. कारण का शेवटी कसं याच्यात सर्वांचा सहभाग लागतो.
कारण का शेवटी कसं एक छोटंसं पाऊल त्याच्या दृष्टिकोनातून टाकला. कारण का आम्ही 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर विश्वशांती दिवस 10 दिवसाचा आम्ही कार्यक्रम केला. जवळपास 4-5 हजार लोकांना आम्ही हे ध्यान करून घेतलं. पण हे प्रत्येकाचा सहभाग याच्या जेव्हा असतो तेव्हा खऱ्या जे पद्धतीला आपण उभार देऊ शकतो. आणि हे प्रत्येकजण स्वतः अनुभव घ्यावा आणि दुसऱ्याला हे काम करण्यासाठी आपण दुसऱ्यासाठी आपण करावं असं सर्वांना मी विनंती करतो. आणि कॉन्टॅक्टसाठी आपल्याला निश्चितच हे पुरेसं आहे. सुरेखा काकू, मी तुम्हाला असं विचारतो की महिलांना याचा नेमका कसा फायदा होऊ शकेल आणि महिलांनी तुमच्याकडं किंवा यामध्ये या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये किंवा या तुमचे जे आता सध्या ध्यान साधना जे आहे त्याच्यामध्ये कसं सहभागी व्हावं असं तुम्ही सांगाल? ज्यांना ह्यामध्ये सहभागी व्हायचं त्यांना मी सांगते की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही तुम्हाला हे मेडिटेशन पद्धतीबद्दल संपूर्ण माहिती देऊ आणि तुम्हाला आम्ही ट्रेनिंगसुद्धा देऊ. तुम्ही स्वतः ह्याचं प्रॅक्टिकल तुम्ही अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही करून बघा. त्यानंतरच तुम्ही ठरवा की किती फायदेशीर आहे आपल्यासाठी. तर आम्ही आतापर्यंत फार महिलांना ह्याचं आम्ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलेलं आहे आणि ते स्वतः अनुभव घेतसुद्धा आहेत. तर तुम्ही ह्या मेडिटेशनद्वारे तुम्ही शांतीचा अनुभव घेऊन तुम्ही प्रत्येक जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या पार पाडू शकता. तर हे तुम्ही स्वतः करूनच तुम्ही ह्याचा अनुभव घेऊ शकणार आहे. महेश टिकंदर, मी तुम्हाला शेवटचा आणि चांगला प्रश्न विचारतो की सोलापूरकरांना याचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी तुम्ही नेमकं काय करा? जास्तीत जास्त फायदे होण्यासाठी आता आम्ही आणि सोलापूरकरांना नेहमी सकारात्मक दिशेनं जाण्यासाठी याचा नेमका फायदा होईल का? 100% होईल. हे जेव्हा ध्यान करायला सुरुवात करतो आम्ही प्रत्येककडे जातोय. आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला होता, तुम्ही ॲडव्हर्टाईज कसं काय करता? जिथं जिथं आम्ही जातो आपलं ठरलेलं असतं की 3 ते 4 दिवस तिथे प्रोग्राम असतो आणि प्रति दिवस 1 तासाचा असतो. ते 1 तासाचं टाईममध्ये आम्ही पहिले रिलॅक्सेशन करून घेतो, त्यानंतर मेडिटेशनच्या पद्धतीबद्दल त्यांना समजून सांगतो. ॲक्च्युअली मेडिटेशन कसं करायला पाहिजे. जेव्हा आम्ही त्यांना ट्रेनिंग देत असतो त्यांना प्रॅक्टिकली ट्रेनिंग तिथं डोळे बंद करून म्हणजे एक आरामदायक स्थितीमध्ये बसायला सांगतो. त्यांना हळुवारपणे डोळे बंद करायला सांगतो आणि जेव्हा त्यांनी एक नॉर्मल स्थितीमध्ये आल्यानंतर तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. जर समजा हे ध्यान केल्यानंतर अनेकांचे आजार सगळे पळून जातील असं वाटतं किंवा तसं काय आहे तुमच्या ध्यानामध्ये? एक फार चांगला प्रश्न आहे तुमचा आणि त्याच्याने आपण हे संपूर्ण हे करू शकतो. कारण वेळस्वत झालेला आहे. तर साधारणपणे आपल्या फिजिकल लेवलचे जे काही असतात जे आजार असतात हे फक्त मानसिकतेचा असं म्हणतात. नेहमी असं लोक म्हणतात की मानसिकतेचा शरीरावर परिणाम होऊन ते दिसतं. कारण का समजा ताप आला तो सिम्पटम असतो, त्याचा कॉज डिफरंट असतो. तसं आपण ध्यान करायला लागल्यानंतर जे जे आवश्यक पॅरामीटर्स असतात ते लेवलला येतात आणि नंतर जे आता व्हायरल इन्फेक्शन आहे वगैरे आपल्या हातात नाही, परंतु आपण ताण घेतल्यामुळे जे अवयवावर परिणाम होतो तो होण्यापासून आपण परावृत्त होऊ शकतो. म्हणजे हा हिलिंग हा डिफरंट पार्ट आहे. आपण जेव्हा ध्यान करतो हे सर्व पॅरामीटर सेट झाल्यानंतर कमीत कमी आपल्याला जो शरीराचा जो काही अवयवांवर होणारा परिणाम आहे तो कमी करू शकतो. दुसरं म्हणजे शक्यतो आपण चुकीच्या निर्णयामुळं फारच आपण स्ट्रेसमध्ये राहतो, त्याच्याने आपल्याला आजाराचे वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसायला लागतात. त्याच्यापासून जाऊन परावृत्त करू शकतो. दुसरं म्हणजे मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की आपण सकाळी 6 ते 6:30 या दरम्यान इथं जर आम्हाला तुम्ही चान्स दिलात तर आम्ही इथं त्यांना रिलॅक्सेशन मेडिटेशन करून घेऊ शकतो, जेणेकरून ते रोज सकाळी 6 ते 6:30 अर्धा तास आमच्यासोबत या स्टुडिओमधून ते घरी ध्यान करायला बसू शकतात. आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देतो कसं बसायचं कसं करायचं आणि काही क्वेश्चन आन्सर्स असतील तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता, जेणेकरून पुढं एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपल्या वृत्तदर्पणनं ह्यापूर्वी त्यांनी केलेलाच आहे, पुढेही करतील. आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही आम्हाला इथं येण्याच्यासाठी आम्हाला बोलवलात आणि आपण आम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलात. आम्हाला मोकळेपणाने तुम्ही खरंच अर्थाने हृदयाने खुलं करण्याचा तुम्ही जे म्हटलात किंवा तुम्हाला आमचं व्यासपीठ नक्कीच मी तुम्हाला नक्कीच देईन. सकाळी 6 ते 6 6:30च्या दरम्यान मिळवून सोलापूरकरांना तुम्ही सकारात्मकतेच्या दिशेने घेऊन जाणार असाल तर सदैव वृत्तदर्पण तुमच्या पाठीशी राहील एवढंच तुम्हाला मी इथं या ठिकाणी शब्द देतो. आणि तुम्ही सोलापूरकरांना खूप चांगल्या पद्धतीची ध्यानाची माहिती दिली आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आम्हाला सुद्धा त्याच्याबद्दल चांगल्या पद्धतीची माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.